मंडळी, राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी आज पुन्हा एकदा आलेली आहे एका नवीन रेस्टॉरंटच्या ठिकाणी। आज संकष्टीच्या निमित्ताने आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे पूर्ण ब्रह्म, ज्या ठिकाणी विविध प्रकारचं जेवण मिळतं। महाराष्ट्रीयन आणि व्हेज फूड या ठिकाणी मिळतं। या ठिकाणी भरपूर साऱ्या म्हणजे विदर्भातल्या गोष्टी, कोकणातल्या म्हणजे विदर्भातले पदार्थ, कोकणातले पदार्थ, त्याच्यानंतर इतरही म्हणजे मिसळ वगैरे जी नाशिकची फेमस आहे, असे सर्व पदार्थ इथे मिळतात। सो चला आपण आज जाऊया आणि टेस्ट करूया ह्यांचे जे विविध पदार्थ आहेत ते। पाहिलं की किती सुंदर इकडचा ॲम्बियन्स आहे तो। सो आता त्यांनी मला मेनू कार्ड आणून दिलेला आहे, तर मेनू कार्डवरती मला आता ऑर्डरसुद्धा द्यायचं आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवते की मेनू कार्डमध्ये ह्यांच्या म्हणजे इथे काय काय पदार्थ आपण चाखायचे आहेत, कारण मलासुद्धा इथे ऑर्डर द्यायची आहे। तर ह्यांच्याकडे हेवी ब्रंचसुद्धा अवेलेबल आहे आणि त्याच्याशिवाय स्वीट्स, कॉफी, टी टाईमसाठी सुद्धा ह्यांच्याकडे बरेच सारे ऑप्शन आहेत। तर टी टाईम आणि जे आता तुम्हाला मी कॉफी वगैरे सांगितलं, ड्रिंक्समध्ये ह्यांच्याकडे जे ऑप्शन आहेत त्यामध्ये मी आता मसाला कोकम मागवते आणि बघू अजून जर काय, कारण माझ्याबरोबर आज अजून दोघंजणं आलेली आहेत, जिला तुम्ही माझ्याबरोबर नेहमी बघता, ती म्हणजे माझी मैत्रीण पू आणि माझा मित्र, असे आम्ही तिघंजणं आलेलो आहोत आज इथे जेवणासाठी। तर आम्ही 3 वेगवेगळे कदाचित प्रकार मागू किंवा सेमसुद्धा मागू। तर स्नॅक्समध्ये सुद्धा यांच्याकडे बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आहेत। त्याच्यानंतर स्वीट्समध्ये तर प्रचंड व्हरायटी आहेत, परंतु आज संकष्टी असल्यामुळे मी मोदक मागवणार आहे। जे यांच्याकडे मी आत्ता आल्या पहिले यांना हाच प्रश्न विचारला की आज संकष्टी आहे तर तुमच्याकडे मोदक अवेलेबल आहेत का, तर लगेच त्यांनी हो सांगितलं। मला इतका आनंद झाला की संकष्टीच्या दिवशी असं कोण नसेल की ज्याला मोदक जर नाही मिळालं तर खरंच खूप वाईट वाटतं, मलाही वाईट वाटतं। सो ह्यांच्याकडे आता फास्टिंगसाठी बरेच सारे पदार्थ आहेत। फास्टिंगमध्ये ह्यांच्याकडे साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, साबुदाणा थालीपीठ हे सुद्धा प्रकार आहेत। हेवी ब्रंचमध्ये ह्यांच्याकडे आहे मिसळपाव, थालीपीठ, घावण आणि हेवी ब्रंच जरमध्ये अजून जर प्रकार बघायला गेलात तर ह्यांच्याकडे भाकर कॉम्बो आहे। त्याच्यामध्ये ह्यांच्याकडे झुणका, काजू करी, मासवडी रस्सा आणि अदर जर प्रकार बघायला गेले तर रावण पिठलं, समथिंग मला काहीतरी इथे युनिक दिसलं रावण पिठलं, तर मी विचार करते कदाचित मी तेच मागवेन। आणि अजून जर यांच्याकडे मेनूमध्ये खूप मोठा मेनू आहे यांचा, मस्त असा मेनू मला इथे दिसतो आणि खूप छान पद्धतीत ह्यांनी इथे त्या सर्व गोष्टी अरेंज पण केल्या, ज्याच्यामध्ये झुणका, काजू करी, अख्खा मसूर ह्याचीसुद्धा उसळ इथे मिळते आहे। त्याच्यानंतर पातळ भाजी आहे, त्याच्यानंतर मूगवडीचा रस्सा आहे इथे, मटकी, भरली वांगी, त्याच्यानंतर जसं मी आता सांगितलं रावण पिठलं, डाळ वांग, शेफ स्पेशलमध्ये पण ह्यांच्याकडे 2-4 व्हरायटीज इथे मला दिसत आहेत। राईसमध्ये इथे यांच्याकडे रावण भात, मसाला भात, दही भात, कांदा राईस, त्याच्याशिवाय इथे मूगडाळची खिचडी, तूप वरण भात, हे जे महाराष्ट्रीयन लोकांचं जे म्हणजे आपण कुठेही जरी जेवायला गेलो बाहेर, कितीही हायफाय जेवलं, पण घरी आल्यानंतर जो वरण भात आणि त्याच्यावरती तुपाची धार, हे जेवण ना जेवल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांचं
जेवण कधी पूर्ण होऊच शकत नाही. सो ते सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याबरोबर लहान मुलं येतात आणि जेव्हा ते स्पायसी काही जेवण जेवत नाही, तर त्यांच्यासाठी म्हणून हे तूप वरण भात हा त्यांनी इथे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर डाळीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे यांच्याकडे लसूण वरण आहे, मटकी आमटी, त्यानंतर साधं वरण, कढी आहे विविध प्रकारच्या. त्याच्यानंतर म्हणजे आता काय सांगू, इतकं वाचते ना मी, बरेच सारे पदार्थ आहेत. रोटीमध्ये यांच्याकडे भाकर, राईस भाकर, पुरी आहे. त्याच्यानंतर पराठे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. स्वीटमध्ये जसं मी आत्ता सांगितलं मोदक तर आहेत, परंतु त्याच्याशिवाय श्रीखंड, शिरवाळ्या जे नारळाच्या दुधामध्ये अस्सल कोकणामध्ये जे आपल्याला मिळतं ना, नारळाच्या दुधामध्ये जे शिरवाळ्या घातलेल्या असतात त्या शिरवाळ्या यांच्याकडे आहेत. खरवस आहे, शेवयांची खीर आहे, शिरा आहे रव्याचा, अजून काय काय प्रकार तुम्हाला सांगू, पुरणपोळी, खव्याची पोळी. मला आत्ताच भूक लागायला लागली. सो चला सर्वप्रथम मी आता ड्रिंकची ऑर्डर देते आणि त्यानंतर जे स्टार्टर्स जे आपल्याला खायचे आहेत त्याची ऑर्डर देते. मला आता खूप भूक लागायला लागली. तर आता सर्वप्रथम त्याची ऑर्डर देते आणि ते जेव्हा टेबलवर येतील तर तेव्हा त्याची टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते. तर मी इथे मागवलेलं आहे मसाला कोकम, मस्त असं थंडगार मसाला कोकम. खूप छान आहे. इथे हे स्वतः कोकमचं जे आगळ आहे, कोकमापासून जे आगळ बनवलं जातं त्याच्यापासून हे बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी आलंसुद्धा टाकलेलं आहे. अशी थोडीशी तिखट अशी टेस्ट येते. म्हणजे नॉर्मली आपण जसं कोकम सरबत पितो तशी याची टेस्ट नाही, थोडीशी वेगळी आहे आणि जिऱ्याची सुद्धा टेस्ट याच्यात लागते. खूप छान आहे. तुम्ही जर इथे आलात तर हे नक्की मागवा, हे मागवायला विसरू नका. सो चला आधी मी हे पिऊन घेते आणि त्यानंतर स्टार्टर्स. तर आता आपले जे स्टार्टर्स आहेत ते आलेले आहेत. तर स्टार्टर्समध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे आपण मागवलेलं आहे स्टार्टर्स कॉम्बो आहे हा. आणि त्याच्यानंतर इथे जे आपण मागवलेलं आहे तिथे पुरी, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड आहे. आणि ह्या प्लॅटरबरोबर ह्यांनी आपल्याला इथे 3 प्रकारच्या चटण्यासुद्धा दिलेल्या आहेत. तिखट चटणी, गोड चटणी आणि ही आहे ती स्वीटमध्ये आहे चटणी. सो चला आता ह्या स्टार्टर्समध्ये हे जो कॉम्बो जो आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे हे प्लॅटरबद्दल, की ह्याचा जो पोर्शन येतो तो 4, 6 आणि 9 अशा पद्धतीत येतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या 4, 6 आणि 9 अशा पद्धती येतात. तर सर्वप्रथम इथे आपण घेते कांदा भजी. ही आहे कांदा भजी. त्यानंतर मी घेतलेला आहे हा साबुदाणा वडा, बटाटा वडा, पावसात खायला मस्त गरमागरम असा बटाटा वडा. त्याच्यानंतर ही आहे कोथिंबीर वडी आणि हे आहे मटारचे पॅटीस. तर चला आता मी या सर्वांची टेस्ट करते. याच्याबरोबर मी चटणीसुद्धा घेते. ही ग्रीन चटणी आहे ती घेते मी याच्याबरोबर. तर आता ह्या मटारचे जो मटार कचोरी आहे ना त्याच्यावर टेस्ट करते मी आधी सर्वप्रथम. खूप क्रिस्पी आहे आणि तुम्ही याच्यात बघू शकता किती मस्त असं ह्याच्यात फिलिंग केलेलं आहे. हे बघा मटारचं मस्त पूर्ण ह्याच्यात मटार जे आहेत ना ते क्रश केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फिल केलेले आहेत. खूप छान आणि क्रिस्पी अशी डिश आहे ही. क्रिस्पीनेस जाणवते, स्पायसी नाही आहे, खूप खूप छान आहे. कांदा भजी, ही सुद्धा खूप क्रिस्पी आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की कांदा भजी करताना बेसन असतं ना ते तसंच कच्चं असतं, पण असं नाही आहे इथे. तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित बेसन वगैरे आणि व्यवस्थित फ्राय झालेली आहे. त्याच्यानंतर साबुदाणा वडा. सो इथे साबुदाणा वड्याची मी आता टेस्ट करते. आज माझा उपास नाही आहे परंतु ह्या प्लॅटरमध्ये साबुदाणा वडा होता. सो खूप व्यवस्थित हा शिजलेला आहे.
आणि माझा फेवरेट बटाटा वडा. छान आहे बटाटा वडा. खूप स्पायसी नाही आहे, नॉर्मल आहे, बट टेस्टसाठी ओके आहे. त्यानंतर ही जी आहे कोथिंबीर वडी, तुम्ही ते बघू शकता. खूप जास्त अशी मोठी जी असते, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा थिकनेस आहे तो खूप मोठा दिसतो, तशी नाही आहे. ह्याची पण टेस्ट खूप छान आहे. सो मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जर इथे आलात तर हा जो कॉम्बो आहे स्टार्टर्समधला तो नक्की मागवा. तुम्ही डिपेंड आहे की तुम्ही किती लोक आहात त्या हिशोबाने मागवा. आता जो आम्ही कॉम्बो हा मागवलेला आहे तो 4चा कॉम्बो मागवलेला आहे. खूप सफिशियंट आहे आमच्या 3 जणांसाठी. पण जर तुम्ही जास्त जण असाल तर 6 किंवा 9 अशा पद्धतीत तुम्ही हा कॉम्बो मागवू शकता. सो आता नेक्स्ट मी जे आहे ते ट्राय करते. आणि नेक्स्ट ट्राय करते मी इथे घेते आधी सर्वप्रथम मी बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर इथे आहे ते श्रीखंड. वाव, श्रीखंड पुरीचा बेत काही निराळाच असतो. आणि त्याच्यावर इथे पुरी पण तुम्ही इथे बघू शकता. खूप छान अशी मस्त बघा, अजूनही अशी मस्त अशी फुगलेली आहे पुरी. हे बघा मस्त अशी पातळ आहे. काही ठिकाणी खूप जाड मैद्याचा वापर करून खूप जाड केली तशी वाटत नाही इथे. हे बघा पटकन अशी तुटते. तर आधी मी बटाट्याच्या भाजीबरोबर ह्याची टेस्ट करते. खूप स्पायसी अशी बटाट्याची भाजी नाही आहे, खूप स्पाइसपणा नाही जाणवत आहे. नॉर्मली हिरव्या मिरचीमध्येच त्यांनी केलेलं आहे. आणि आता श्रीखंड. तोंडात घातल्या लगेच श्रीखंड पुरी. हा 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 हा. चला आता ह्या सर्व गोष्टी मी आधी संपवते आणि त्यानंतर मेन कोर्सकडे वळते. इथे काही जण आहेत ज्यांनी तुम्हाला इथे दिसत असेल की यांनी काहीतरी मागवलंय. सो आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी काय मागवलेलं आहे आणि त्यांना इकडची टेस्ट कशी वाटली ते. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सागर परब. ओके. आपण काय मागवलं इथे? आम्ही स्टार्टर्स मध्ये आता कोथिंबीर वडी मागवली आहे आणि पुढे जेवणामध्ये भाकरी, झुणका आणि काजूची उसळ. ओके. तुम्ही इथे फर्स्ट टाइम येते की ह्याच्या अगोदर पण येऊन गेलेलात? नाही, मी इथे फर्स्ट टाइम येतोय. ओके. आता तुम्ही कोथिंबीर वडी मागवली असं मला दिसतंय, तर तुम्हाला कशी वाटली इकडची टेस्ट? कोथिंबीर वडी खूपच चांगली आहे. म्हणजे मी कोथिंबीर वडी अजून पण ट्राय केल्याच आहे इकडे, पण ही खूपच चांगली आहे. ओके. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं? सेम फीडबॅक. थँक्यू सो मच. हे काय रावण पिठलं भाकरी. ओके. कॉम्बो. मसाले. थँक्यू. तर आता आपले स्टार्टर्स खाऊन झालेले आहेत आणि आलेले आहेत आपले मेन कोर्स. सो मेन कोर्समध्ये आम्ही काय काय मागवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे आहे हा रावण पिठलं भाकरी कॉम्बो, ज्याच्यामध्ये हे पिठलं आहे, हे भरलेलं वांगं आहे, त्याच्यानंतर इथे ह्यांनी ठेचा दिलेला आहे आणि त्याच्याचबरोबर कांदा आणि ही आहे भाकरी. आणि आपण इथे मागवलेलं आहे हे जे तुम्हाला दिसतं ना असं खूप छान आणि मस्त असं सजवलेलं प्लेट जे आहे, तर तो आहे मसाले भात. आणि मसाले भाताबरोबर त्यांनी दिलेले आहे गरमागरम अशी कढी. सो चला आता ह्या सर्वांची मी टेस्ट करते, तुम्हाला सांगते की ह्याची टेस्ट कशी आहे. ते दिसताना तर खूप यम दिसतंय. सो आता प्लेटमध्ये मी हळूहळू सगळ्या गोष्टी घेते आणि तुम्हाला टेस्टिंग करून सांगते. तर सर्वप्रथम भाकरी आणि त्याच्याचबरोबर हे पिठलं, हे भरलं वांगं. वाव, खरंच खूप यम दिसतंय. मस्त असं स्पायसी आहे आणि त्याचबरोबर लसणाची फोडणी ह्याला दिलेली आहे. खूप ओव्हर असं तिखट जे म्हटलं जातं ना तसं नाही आहे, पण लसणाची खूप छान अशी फोडणी आणि वरती मस्त आहे भुरभुरलेली हिरवीगार कोथिंबीर.
आणि आता भरलं वांगं मी टेस्ट करते. ओके, भरलं वांगं छान आहे, खूप स्पायसी नाही आहे, मीडियम आहे. पण मला जास्त जे आवडलं ते म्हणजे भाकरी आणि त्याबरोबर मागवलेलं पिठलं. खूप छान आणि यम लागतं आहे पिठलं भाकरी. तो आधी सर्वप्रथम हे खाणारच आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला मी मसाले भाताची टेस्टसुद्धा करून सांगते की ते कसं लागतं आहे ते. तुम्ही इथे बघू शकता मसाले भातामध्ये सहसा मसाले भात हा आपल्याला बऱ्याच साऱ्या लग्नामध्ये आधी पाहायला मिळायचा, परंतु आजकाल मसाले भात हा लग्नामधनं कुठे गायबच झालेला आहे. तर आज इथे आल्यानंतर ह्यांच्या मेनू कार्डमध्ये मला मसाले भात दिसला, तर म्हटलं चला मागूया आणि बघूया की मसाले भाताची टेस्ट कशी आहे ती. तर इथे तर मला दिसतं आहे की ह्यांनी याच्यामध्ये बटाटा, वांगं, शेंगदाणे, सुकं खोबरं आणि अजून बऱ्याच साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत, तोंडली वगैरे दिसते. परंतु आता मी आधी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कसं आहे ते. भात वगैरे खायचा आहे ना, तर चमचा बिमच्याचा वापर करण्यापेक्षा सरळ आपल्या या हाताने मसाले भात खाण्याची टेस्ट ना, म्हणजे भाताची कोणताही भात जेवतानाची टेस्ट आहे ना, ती काय वेगळीच लागते. आणि मेन म्हणजे 4 घास आपल्याला जास्त जातात. खूप छान आहे मसाले भात, मीडियम स्पायसी आहे, पण ठीक आहे मसाले भात आहे. पण खरं सांगू का, ॲक्च्युअल मसाले भाताची टेस्ट जशी आपल्या लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते ना, तशी मात्र आत्तापर्यंत मला कुठे मिळाली नाही. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्यापैकी कोणी जो पंक्तीतला ॲक्च्युअल मसाले भात जो असतो जर टेस्ट केलेला असेल ना, तर मला नक्की सांगा, मी नक्की तिथे जाऊन टेस्ट करेन. सो चला आता ओव्हरऑल ह्या ज्या गोष्टी मेन कोर्स जे मागवलेले आहेत ते आधी मी संपवते आणि त्यानंतर आपल्या स्वीट डिशकडे वळते. तर आपली सर्वात पहिली जी स्वीट डिश आहे जी आपण इथे मागवलेली आहे आज संकष्टीच्या निमित्ताने, तर ती इथे आलेली आहे मोदक आपले. तर आता मोदक खायला सुरुवात करते. आधी हा फोडायचा, कारण मोदक खाण्याची सुद्धा एक वेगळी स्टाईल असते आणि मस्त असं तूप या मोदकाच्या मध्ये सोडायचं असतं आणि त्याच्यानंतर हा भरलेल्या तुपाचा मोदक छान आहे, गोड पण व्यवस्थित घातलेला आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की ह्याच्यामध्ये जे ओलं खोबरं घातलेलं आहे, याच्या बाजूची ही जी पारी आहे ना, तीसुद्धा खूप पातळ आहे. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की बाहेरची जी पारी असते, ही जी तांदळाची जी पारी असते ती खूप जाड असते आणि आतलं सारण फार कमी असतं, परंतु या ठिकाणी त्यांनी सारण पण व्यवस्थित अगदी भरगच्च मोदकामध्ये भरून घातलेलं आहे. सो चला, मी आणि माझे सर्व फ्रेंड्स म्हणजे हे 2 जणं, आम्ही सर्वजण मिळून आता हे मोदक संपवतो आणि त्यानंतर अजून एक स्पेशल स्वीट डिश मागवलेली आहे. स्पेशल का म्हणते ते पण तुम्हाला थोड्या वेळात सांगते, ज्या वेळेला ती डिश येईल तेव्हा. तर संकष्टीचे मोदक माझे खाऊन झालेले आहेत. जसं मी तुम्हाला आत्ता मगाशी सांगितलं की एक स्पेशल डिश मी इथे मागवलेली आहे. ती स्पेशल डिश कोणती ते मी तुम्हाला दाखवते. तर त्या आहेत शिरवाळ्या. येस, आणि हे आहे नारळाचं दूध. तर ह्याच्यामध्ये ह्या बुडवून खायच्या आहेत शिरवाळ्या. तर हा आहे मालवणातला पदार्थ, म्हणजे आपल्या कोकणातला पदार्थ. तर शिरवाळ्या ज्या आहेत ना, त्या इथे घेते मी थोड्याशा. ह्या तांदळापासून बनवल्या जातात आणि याच्यामध्ये हे जे नारळाचं जे दूध आहे ना, हे सर्व मिक्स करून घेते. ह्याच्यामध्ये त्यांनी बरेच सारे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, तर ते जे आहेत तर ते मी ह्याच्यात घालते आणि अशा प्रकारे हे 2 चमचे घालते चांगले, कारण ह्या नारळाच्या रसामध्ये म्हणजे नारळाचं जे दूध आहे त्याच्यामध्ये त्या बुडल्या पाहिजे शिरवाळ्या, आणि त्याच्यानंतरच खरी म्हणजे त्याला मजा येते. आणि हे व्यवस्थित डीप झाले की मग त्याची जी मजा आहे ना, तीच खरी मजा आहे. सो चला, थंडगार असं नारळाचं दूध आणि त्याच्यामध्ये ह्या गरम गरम अशा शिरवाळ्या,
ही जी काही टेस्ट आहे ना, मी तुम्हाला काय सांगू, खूप छान आहे. आधी ना हे मी खरंच संपवते. म्हणजे मला उकडीच्या मोदकापेक्षा पण, खरंच सांगते, उकडीच्या मोदकापासून पेक्षा पण या शिरवाळ्या प्रचंड प्रमाणात आवडतात. शेवटी कोकणी माणूस ना, त्याच्यामुळे. सो चला, ह्या ज्या शिरवाळ्या आहेत त्या मी संपवते. तर आपल्याबरोबर इथे कुणाल भोसले सर आहेत, तर आपण त्यांना ह्या रेस्टॉरंटबद्दल सर्व माहिती विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला ह्या इकडचा या रेस्टॉरंटचा तुमचा एक्झॅक्ट ॲड्रेस सांगू शकाल का? इकडचा ॲड्रेस आहे शॉप नंबर 28, दोस्ती इम्पेरिया, मानपाडा, ठाणे वेस्ट. ओके. आणि टायमिंग काय आहे इकडचा? इकडचा मंडे टू थर्सडे टायमिंग वेगळा आहे, फ्रायडे सॅटर्डे संडेचा टायमिंग वेगळा आहे. कळू शकेल का टायमिंग काय आहे तो? मंडे टू फ्रायडेमध्ये आपण सकाळी 9 ते रात्री 10:30पर्यंत ओपन असतो आणि फ्रायडे सॅटर्डे संडे सकाळी 10 ते रात्री 11:30पर्यंत असतो. तुमचे रेस्टॉरंट्स कुठे कुठे आहेत? ठाण्यात एक ब्रांच आहे, खराडीला आहे, पुण्यात, औरंगाबादला आहे आणि 2 बँगलोरला आहेत. अच्छा, बँगलोरला पण तुमची ब्रांच आहे. ओके. आणि एक विचारायचं असं आहे की कोणते कोणते पदार्थ, म्हणजे तुमची इकडची स्पेशालिटी काय आहे? महाराष्ट्रीयन पदार्थामध्ये कोणत्या पदार्थावर तुम्ही जास्त जोर दिला आहे की हे पदार्थ या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी? इकडे कसं मोस्टली इन्फ्लुएन्स आहे नागपूर साईडचा, विदर्भाचा. तर मग नागपुरी मासवडी रस्सा, मग पुडाची वडी झाली, कोथिंबीर वडी झाली, अख्खा मसूर आहे, श्रीखंड आपण स्वतः बनवतो, ती एक स्पेशालिटी आहे आपली. मोदक आपल्याकडे ऑल 7 डेज अवेलेबल असतात, कुठल्याही टायमाला. अच्छा. तर ती एक स्पेशालिटी आहे. ओके, चालेल. आणि मला या रेस्टॉरंटचे ओनर आहेत, त्यांचं नाव कळू शकेल का? त्यांचं नाव आहे जयंती कठाळे मॅम. ओके मॅम, ठीक आहे. थँक्यू. आपले खूप खूप आभार. इकडची टेस्ट खरंच खूप छान होती. मी तुम्हाला सर्वांना हेच सांगेन की इथे नक्की या. बऱ्याच गोष्टी इकडच्या आवडल्या ज्या खरंच खूप सुंदर होत्या. म्हणजे स्वीट डिश तर होत्याच, परंतु जसं आत्ता या सरांनी सांगितलं आपल्याला की नागपूरवरती, म्हणजे विदर्भातले जे पदार्थ आहेत त्याच्यावर त्यांनी जास्त जोर दिलेला आहे. परंतु नुसतं नागपूरच नाही, मला इथे कोकणातले पण बरेच सारे प्रकार इथे मी टेस्ट केलेले आहेत, तर ते सुद्धा मला खूप आवडले. तर तुम्ही ह्या रेस्टॉरंटला भेट द्यायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.